नमस्कार मंडळी. तर आज मस्त कोकणी पद्धतीचं झणझणीत असं आमच्या मामीच्या हातचं चिकन कसं बनवायचं ते बघूया. कोकणात गेली होती, मस्त झणझणीत चिकन बनवलं होतं. म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. चला तर पटकन रेसिपीकडे वळूया. काय काय टाकलंस आता ह्याच्यामध्ये तू? हे 4 किलो चिकन, त्याच्यामध्ये 4 खातू गरम मसाल्याचे पॅकेट आणि आलं लसूण पेस्ट, हळद आणि चिकन मसाला एवढं टाकून हे सगळं मिक्स करून ठेवायचं. हे किती वेळ ठेवायचं आता? अर्धा तास. आता ह्या टोपात तेल घालायचं, अंदाजाने घालायचं ना. इथे आमच्या शेजारी बारसा आहे, त्यामुळे बारशाचं गाणं वाजतंय. कसं ना, गावाला आल्यावर लग्न आणि बारशाची गाणी वाजल्याशिवाय मजा नाही. आता त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकायचं. कांदा आणि लसूण. कांदे किती घेतलेस? कांदे 5, 4 किलोला आणि 1 लसणीचा कांदा. ते आता लाल होईपर्यंत चांगलं परतायचा कांदा. ह्याच्यामध्ये कांदा आपण वाटण तयार केलं, त्याच्यामध्ये कांदा चांगला लाल भाजून घेतला आणि खोबरं ते भाजून त्याचं वाटण तयार केलं. त्याच्यात आलं लसूण थोडा आणि कोथिंबीर आणि मिरची टाकून हे वाटण तयार झालं. पाणी न घालता ना? पाणी न घालता. ओके. आता हे वाटण कधी घालायचं? थोड्या वेळाने का? नाही, आधी चिकन टाकल्याच्या नंतर वाटण टाकायचं. ठीक आहे. वाफेवर आधी शिजवायचं चिकन आहे ना. मसाला टाकायचा आधी. ह्याला आता कांद्याला गुलाबी कलर आला, त्याच्यामध्ये आता मसाला टाकायचा आपण घरचा घरगुती मसाला. हा आपला मालवणी मसाला आहे ना, घरी बनवलेला. घरी बनवले म्हणजे कोकणी पद्धतीचा मसाला आहे, तो टाकायचा त्याच्यामध्ये. जास्त तिखट नको करू. तरी तू किती चमचे घेतला असशील? तरी पण माझ्या अंदाजाप्रमाणे मी 1 किलोला 5 चमचे घेते. 5 आपले पोहे खायचे चमचे ना. चांगलं तेल असं परतून घ्यायचा तो मसाला. त्या कांद्याबरोबर मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं 4 किलो, जे आपण मॅरिनेशन करून ठेवले अर्धा तास तरी पण आहे ना. हो. तर ते चांगलं परतून घ्यायचं चिकन. आणि चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं. त्याला वाफलत ठेवायचं. वाफेन त्याच्यावर पाणी ठेवायचं परातीमध्ये, मग त्याला पाणी सुटणार आणि नंतर मग आपण घरगुती मसाला केलेला नंतर टाकायचं. वाटण केलेलं ते वाफेवर शिजवते. चांगलं वरती पाणी नाही ठेवायचं. छान ठेवते. पाणी ठेवते काय, त्याच्यावर आता पाणी ठेवायचं आपण. चांगलं त्याला पाणी सुटणार नंतर. तर किती मिनिटं लागतात शिजायला? तरी पण अर्धा तास. ओके, चालतं. मग भेटू अर्ध्या तासानंतर. भेटू. आतमध्ये आपलं चिकन शिजतंय, तोपर्यंत इथे वडे मस्तपैकी तयार होत आहेत. ही आहे आमची बहीण आणि आमची मामी. मामी हाय कर. हाय कोण बोलणार? हाय. 15-20 मिनिटं झाली. आता चिकन चांगलं वाफेवर शिजलं, त्यात पाणी नाही घातलं मी. वाफेचंच पाणी आहे ना ते? वाफेचंच पाणी सुटलेलं खाली. शिजलंय का चिकन? शिजले. चमच घेतली. आता आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण घालायचं त्याच्यामध्ये. मग अशी जे सांगितलं ना वाटण, ते आपण याच्यामध्ये घालायचं. अंदाजाने घालायचं आपल्याला, किती पातळ पाहिजे आहे ना. तेवढं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे घालायचं. आता हे गरम पाणी जे आपण ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे ना. थोडं ओतायचं जितकं पाहिजे तेवढं. आम्ही काही जास्त पातळ करत नाही, त्यामुळे थोडं सुटलंय. तुम्हाला जर जास्त पातळ करायचं असेल तर पूर्ण म्हणजे वडे असतील ना तर पातळ करायचं. वडे असतील तर पाणी टाकून
हां नाहीतर असंच सुकं केलं तरी पण चालतं. चालतं. पण वड्याबरोबर पातळच ठेवायचं. आवडीप्रमाणे आपल्याला जसं पाहिजे तसं. पाहिजे तसं. सुकं पाहिजे असेल जर तर सुकं पण. तर पुन्हा एकदा आम्ही वाफेवरती ठेवलं होतं आपला वाटण टाकून 1-5 मिनिटं. आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाकून अंदाजाने मीठ टाकायचं. आता थोड्या वेळाने उतरून ठेवू. कोकणी पद्धतीचं हे चिकन, आमच्या मामीच्या हातचं कोकणी पद्धतीचं चिकन एक नंबर होतं. आम्ही मुंबईवरून आलोय खायला तेवढ्यासाठी. चला आता मी तुम्हाला मस्त ताट भरून दाखवेन. जरा रेडी होते सगळं. वडे पण तिथे बनतायत, दाखवते एकदा. मोकाचे वडे वडे पण आपले बनतायत इथे. एवढे वडे बनवून तयार झालेत. तर मस्त असं ताट तयार आहे. चिकन, वडे, कांदा, लिंबू आणि अशी पंगत बसलेली आहे मस्त. कोकणात कसे सगळेजण असे एकत्र बसतात आणि खूप मजा येते. अशा अंगणात बसून खायला तर एक वेगळीच मजा येते. मस्त रात्री सगळेजण अंगणात बसून जेवत होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.